Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the last two examples on the topic short-term capital gain. In the previous 3 to 4 lectures, we have seen the theoretical part relating to this topic, in which we studied what is the capital asset, what is short-term capital asset. After that, we studied the concept of short-term capital gain, and at the end, we studied the format for computing the short-term capital gain. In the previous lectures, we also studied the examples on how to compute the short-term capital gain. And in the previous two lectures, we studied the different exemptions from short-term capital gain under section 54B and under section 54D. आत्तापर्यंत आपण हा जो टॉपिक आहे, टॉपिकचं टायटल आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, याचे आपण जवळपास 4 लेक्चर्स पाहिलेले आहेत. या 4 लेक्चर्समध्ये सुरुवातीच्या लेक्चरला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची थेअरी पाहिली, की ज्यामध्ये कॅपिटल असेट म्हणजे काय, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट कोणत्या असेटला म्हटलं जातं, त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय आणि तो कॅल्क्युलेट कसा केला जातो त्याचा फॉर्मॅट आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिला. In the second lecture, we studied how to compute the short-term capital gain. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण हा जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे तो कॅल्क्युलेट कसा केला जातो त्याचे 2 ते 3 एक्झाम्पल्स पाहिले. In the third lecture, we studied the exemption from short-term capital gain under section 54B. जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःची शेत जमीन विकली आणि त्यातून जर त्याला काय फायदा झाला असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल, तर त्याचं एक्झम्पशन, त्या फायद्यातून त्याला एक्झम्पशन कशा पद्धतीनं दिलं जातं त्याचे एक्झाम्पल्स आपण सेक्शन 54B मध्ये पाहिलेले आहेत. अँड इन द फोर्थ लेक्चर, दॅट इज इन द प्रिव्हियस लेक्चर, वी स्टडीड द सेक्शन 54D, in which we studied certain exemption from short term capital gain. Okay, now this is the last section, this is the last lecture on this particular topic. आजचं हे जे लेक्चर आहे हे या टॉपिकचं शेवटचं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण जो शेवटचा सेक्शन आहे, ओके, तो सेक्शन आणि त्याचे 2 एक्झाम्पल्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हा सेक्शन कशासाठीच आहे, पहिल्यांदा हा सेक्शन काय, सेक्शन 54G आपण ते पाहणार आहोत. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द 2 एक्झाम्पल्स. ओके, सो लेट स्टार्ट विथ व्हॉट इज सेक्शन 54G. पहिल्यांदा आपण हा सेक्शन काय आहे हे आपण ते पाहणार आहोत. हा सेक्शन कशासाठी आहे बघा, धिस सेक्शन इज फॉर एक्झम्पशन फ्रॉम कॅपिटल गेन ऑन शिफ्टिंग इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. इंडस्ट्रियल अंडरटेकिंग म्हणजे बिझनेस. एखाद्या व्यक्तीला स्वतःचा बिझनेस शिफ्ट करायला लागला, दुसरीकडे ट्रान्सफर करावा लागला, दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागला, कुठून कुठे, तर फ्रॉम अर्बन एरिया टू रूरल एरिया. शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा बिझनेस शिफ्ट करावा लागला, ट्रान्सफर करावा लागला, तर आणि त्यामुळे या शिफ्टिंग करण्यामुळे जर त्याला काय फायदा झाला असेल, तर तो जो काय फायदा आहे, तो जो काय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, त्या फायद्यातून काही एक्झम्पशन्स दिले जातात आणि ते एक्झम्पशन ह्या सेक्शन 54G मध्ये आहेत. आत्तापर्यंत आपण 3 सेक्शन्स पाहिलेले आहेत, सेक्शन 54B, सेक्शन 54G, आत्ता जी आहे, आणि याच्या अगोदर सेक्शन 54D पाहिलेला आहे. प्रत्येक सेक्शन हा ठराविक गोष्टीसाठी आहे. हा जो सेक्शन आहे, धिस सेक्शन 54G, इट इज ॲप्लिकेबल फॉर दोज बिझनेसेस हू हॅज टू शिफ्ट देअर बिझनेस फ्रॉम अर्बन एरिया टू रूरल एरिया. ज्या बिझनेसेसला शहरी भागातून त्यांचा बिझनेस ग्रामीण भागाकडे शिफ्ट करावा लागतो गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे, ओके, गव्हर्नमेंटच्या डायरेक्शन्सप्रमाणे, गव्हर्नमेंटच्या सूचनेप्रमाणे ज्यांना स्वतःचा बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागाकडे शिफ्ट करावा लागतो, अशा बिझनेसला जर शिफ्टिंग केल्यामुळे, बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागाकडे शिफ्ट केल्यामुळे जर काय फायदा झाला, तर त्या फायद्यातून काही एक्झम्पशन हे दिले जातात. ते एक्झम्पशन्स काय ते आपण या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. काय सांगितलं आहे बघा, कॅपिटल गेन अरायझिंग टू एनी असेसी,
कुठल्याही व्यक्तीला फायदा झाला, मग तो इंडिव्हिज्युअल असो, पार्टनरशिप फर्म असो, कंपनी असो किंवा कोणी असो, कोणालाही कोणत्याही व्यक्तीला जर फायदा झाला कशामुळे, ऑन ट्रान्सफर ऑफ असेट, कॅपिटल असेट, फक्त कोणती असेट तर बिझनेस, आणि बिझनेसच्या पण फक्त 3 असेट, बिईंग प्लांट अँड मशिनरी म्हणजे बिझनेसची मशिनरी, लँड ऑर बिल्डिंग, ह्या 3च असेटसाठी हा सेक्शन आहे. बिझनेस शिफ्ट केलेला आहे बरोबर, पण बिझनेसमध्ये वेगवेगळे असेट्स असतात. बिझनेसमध्ये फर्निचर पण असतं, बिझनेसमध्ये मोटार कार पण असते, बिझनेसमध्ये इतर असेट्स देखील असतात. बट धिस सेक्शन इज ॲप्लिकेबल ओनली फॉर ट्रान्सफरिंग द असेट्स लाईक मशिनरी, बिल्डिंग अँड लँड. फक्त ह्या बिझनेसच्या 3 असेट्स मशिनरी, लँड आणि बिल्डिंग याच्या ट्रान्सफरसाठीच फक्त हा सेक्शन आहे. आणि जर या असेट्स ट्रान्सफर केल्या असतील कशासाठी, इन द कोर्स ऑफ शिफ्टिंग बिझनेस फ्रॉम अर्बन टू रुरल एरिया, ओके, आणि तो जो काही कॅपिटल गेन होईल इट इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स इफ फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. ओके, बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावा लागला, त्यातून काय फायदा झाला तर तो फायदा पूर्णपणे माफ होऊ शकतो, एक्झम्प्ट होऊ शकतो, माफ होऊ शकतो जर पुढे दिलेल्या कंडिशन्स फुलफिल केल्या तर. कंडिशन्स काय आहेत, द फर्स्ट कंडिशन इज द कॅपिटल गेन, जो काय झालेला फायदा आहे, इट शुड बी युटिलाइज्ड विदिन अ पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ ट्रान्सफर. आपला बिझनेस ग्रामीण भागामध्ये शिफ्ट केलेला आहे, शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट केला, मग ज्या तारखेला तो ट्रान्सफर केला, शिफ्ट केला, तिथून पुढं 3 वर्षाच्या आत, काय सांगितले कालावधी किती आहे, 3 वर्ष, 3 वर्षाच्या आत आपण तो जो काय फायदा झालेला आहे त्या फायद्याचा वापर पुढील कारणासाठी केला पाहिजे. 3 वर्ष हा त्याच्यासाठी कालावधी आहे. कुठून 3 वर्ष, शिफ्टिंग केल्यापासून 3 वर्षाच्या आत. आता त्यांनी काय काय ऑप्शन सांगितलेत बघा, एकूण 3 ऑप्शनसाठी तुम्ही हा फायदा वापरू शकता. पहिला म्हणजे परचेस ऑफ न्यू मशिनरी, तुम्ही त्या फायद्यातून नवीन मशिनरी खरेदी करू शकता, नवीन लँड किंवा बिल्डिंग खरेदी करू शकता, किंवा तुम्ही नवीन लँड अँड बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करू शकता बिझनेससाठी. तुमचा बिझनेस शहरी भागात होता, तो आता तिथून तुम्हाला ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावा लागलेला आहे. तुम्हाला जो काय फायदा झालेला आहे, ओके, शिफ्टिंग केल्यामुळे कॅपिटल गेन झालेला आहे, त्या कॅपिटल गेनचा, त्या फायद्याचा वापर तुम्ही ग्रामीण भागामध्ये नवीन बिल्डिंग बांधण्यासाठी करू शकता, नवीन जागा खरेदी करण्यासाठी, किंवा त्या फायद्याचा वापर नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतं. दिस इज द फर्स्ट अल्टरनेटिव्ह. एखाद्या व्यक्तीचा बिझनेसच शिफ्ट होतोय, त्यामुळे त्याला ग्रामीण भागामध्ये पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागेल, जागा खरेदी करावी लागेल, बिल्डिंग खरेदी करावी लागेल किंवा बिल्डिंग बांधावी लागेल, मशिनरी खरेदी कराव्या लागतील. याच्यासाठी हे कॅपिटल गेन हा फायदा वापरता येऊ शकतो. दिस इज फर्स्ट वन. सेकंड अल्टरनेटिव्ह काय, इन्कर एक्सपेन्सेस ऑन शिफ्टिंग द बिझनेस टू रुरल एरिया. आता एखाद्या व्यक्तीचा बिझनेस शहरी भागात आहे, तिथून तो ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करायचा असेल तर शिफ्टिंगसाठी सुद्धा खर्च होतो. बिझनेसच्या ज्या काही वेगवेगळ्या असेट्स आहेत, बिझनेसचे जे काही वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, वस्तू आहेत, त्या शिफ्ट करण्यासाठी सुद्धा खर्च येतो. हा जो काही कॅपिटल गेन झालेला आहे, फायदा झालेला आहे, या फायद्याचा वापर आपण शिफ्टिंगच्या खर्चासाठी सुद्धा करू शकतो. दिस इज सेकंड अल्टरनेटिव्ह. आणि तिसरं काय सांगितलं, इन्कर एक्सपेन्सेस फॉर एनी अदर पर्पज स्पेसिफाईड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे इतर कोणत्या कारणासाठी जर त्यांनी सांगितलं तरी आपण तो खर्च करू शकतो. ओके, दिस इज पॉईंट नंबर 3. हे झालं फर्स्ट ऑप्शन. त्यांनी एवढं सांगितलं की ते जे पैसे आहेत, तो जो फायदा झालेला आहे शिफ्टिंग केल्यामुळे, त्या फायद्याचा वापर तुम्ही शिफ्टिंगच्या खर्चासाठी करू शकता. त्याचबरोबर नवीन लँड अँड बिल्डिंग, नवीन मशिनरी खरेदी करणं किंवा नवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. जेवढा वापर करू तेवढा आपला फायदा हा माफ होईल आणि उरलेला काय असेल तेवढाच फक्त राहील तो टॅक्सेबल. सेकंड पॉईंट काय बघा, तो सांगितला आत्ताचा, द कॅपिटल गेन्स आर एक्झम्प्ट. किती कॅपिटल गेन माफ होतो, एक्झम्प्ट म्हणजे माफ, टू द एक्सटेंट दे आर इन्व्हेस्टेड इन परचेस ऑफ न्यू असेट. याचा अर्थ काय, सपोज आपल्याला फायदा झाला आहे 15 लाख रुपये,
बघा 15 लाख फायदा झाला आणि त्यापैकी आपण नवीन असेट खरेदी करण्यासाठी फक्त 10 लाखच खर्च केले, 10 लाखच इन्व्हेस्ट केले. मग एकूण फायद्यातून किती इन्व्हेस्ट केले? 10 लाख. शिल्लक किती राहिले? 5 लाख. जी शिल्लक रक्कम आहे तेवढी टॅक्सेबल होते. याचा अर्थ काय? आपण फायद्यापैकी जेवढे पैसे इन्व्हेस्ट करू तेवढी अमाऊंट ही एक्झम्प्ट होते. तेच वाक्य सांगितले, किती कॅपिटल गेन एक्झम्प्ट होतो? टू द एक्सटेंट ऑफ दे आर इन्व्हेस्टेड इन द परचेस ऑफ न्यू असेट. आपण नवीन असेट खरेदी करण्यासाठी किती गुंतवतोय तेवढा आपला फायदा हा माफ होतो. याचा अर्थ काय की जर आपण सर्वच्या सर्व फायदा 15 लाख प्रॉफिट झाला आहे, 15 लाखच्या 15 लाख जर आपण इन्व्हेस्ट केला नवीन मशिनरीमध्ये, नवीन बिल्डिंगमध्ये, नवीन लँडमध्ये, तर आपण सर्व फायदा इन्व्हेस्ट केला म्हणजे शिल्लक राहिले शून्य. टॅक्सेबल अमाऊंट शून्य होणार, काही रक्कम टॅक्सेबल होणार नाही आणि कोणत्याही टॅक्सेबलच रक्कम नाही आहे त्यामुळे कोणताही टॅक्स पण पेड करावा लागणार नाही. पण कधी जर फुल अमाऊंट, फुल प्रॉफिट इन्व्हेस्ट केला तर, जर थोडाच प्रॉफिट इन्व्हेस्ट केला तर तेवढ्याचंच एक्झम्पशन मिळेल. उरलेला प्रॉफिट, बॅलन्स प्रॉफिट हा टॅक्सेबल असतो. दिस इज सेकंड पॉईंट आणि हा पॉईंट पाठीमागच्या दोन्ही सेक्शन 54B 54D प्रमाणे कॉमन आहे. पुढचंही थर्ड पॉईंट कॉमन आहे काय बघा, इन केस द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट युटिलाइज्ड फॉर द अबाव पर्पजेस. ओके, आत्ताचे काही जे दोन ऑप्शन सांगितले त्याच्यासाठी जर आपण कॅपिटल गेन वापरला नाही तर दुसरा पर्याय काय, तर ड्यू डेट पूर्वी जर वापरला नाही तर पर्याय काय, इट शॅल बी डिपॉझिटेड बाय हिम इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम अँड यूज्ड अकॉर्डिंगली. तर झालेला जो फायदा आहे तो फायदा कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवावा आणि त्या प्रोसिजरप्रमाणे त्याचा वापर करावा. हा दुसरा अल्टरनेटिव्ह आहे, जो अल्टरनेटिव्ह पाठीमागच्या दोन्ही सेक्शन 54B आणि 54D मध्ये सुद्धा होता. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा बिझनेस शहरी भागातून तो ग्रामीण भागामध्ये शिफ्ट झालेला आहे, त्यातून त्याला फायदा झाला आहे. तो जो काय फायदा आहे त्याला इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आणि हा जो काही कॅपिटल गेन आहे याच्यावरती नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. परंतु जर हा फायदा या दोन तीन ऑप्शन्समध्ये जर आपण इन्व्हेस्ट केला तर तेवढ्याचं आपल्याला एक्झम्पशन मिळतं आणि आपला प्रॉफिट कमी होतो. प्रॉफिट कमी झाला की टॅक्ससुद्धा आपल्याला कमी पेड करावा लागतो. त्यासाठीचे हे अल्टरनेटिव्ह इथं दिलेले आहेत. तो हा सेक्शन आहे, सेक्शन 54G. Okay, this is the theoretical part relating to section 54G. Okay, now we will see the examples on computing the taxable short term capital gain on the basis of this particular section. Okay, आपण दोन एक्झाम्पल पाहणार आहोत. This is the first example, example number 12. बघा, XYZ Limited is situated in the urban area of Solapur. कंपनीचं नाव आहे XYZ लिमिटेड आणि ती कंपनी कुठे आहे तर सोलापूर या जिल्ह्यातील अर्बन भागामध्ये, शहरी भागामध्ये आहे. हॅज टू शिफ्ट इट्स फॅक्टरी टू द रुरल एरिया ऑफ कोल्हापूर. त्यांना त्यांची फॅक्टरी कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावी लागली. बिझनेस शिफ्ट करावा लागला शहरी भागातून ग्रामीण भागाकडे. इन द कोर्स ऑफ शिफ्टिंग द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स टूक प्लेस. शिफ्टिंगच्या साठीचे माहिती आपल्याला दिले. टेबल आहे, पर्टिक्युलर्स कॉलम, पहिले असेट बिल्डिंग आहे, दुसरी मशिनरी आहे आणि तिसरं फर्निचर आहे. 3 असेटची माहिती दिली. आता मगाशीच आपण एक नियम पाहिलेला आहे की हा जो सेक्शन आहे, ओके, हा सेक्शन कोणत्या असेटसाठी आहे तर बिझनेसमधलं प्लांट अँड मशिनरी, लँड आणि बिल्डिंग एवढ्या 3 असेटसाठीच आहे. बिल्डिंग, लँड, बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. आपल्या या एक्झाम्पलमध्ये 3 असेट दिले आहेत. फर्निचरसुद्धा दिले. फर्निचरचा जो काय कॅपिटल गेन होईल त्याचं कुठलंही एक्झम्पशन मिळत नाही. ओके, हा जो सेक्शन आहे, एखाद्या व्यक्तीचा बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट झाला त्याला फायदा होतोच, त्याला जादा कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंटकडून मिळतं. ओके, त्याला फायदा होतो. त्या फायद्यातून त्याला एक्झम्पशन मिळू शकतं. फक्त कोणत्या असेटसाठी एक्झम्पशन माफी मिळू शकते तर लँड, बिल्डिंग आणि मशिनरी. ओके, बिल्डिंगवर एक्झम्पशन मिळेल, मशिनरीवर मिळेल, मात्र फर्निचरवर मिळत नाही. त्याचं काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. बघा, पहिल्यांदा सांगितले कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे या असेट किती रुपयाला खरेदी केलेल्या. ॲक्विजिशन म्हणजे परचेस. ओके, या असेटचे परचेस प्राईस, बिल्डिंगची प्राईस आहे 8 लाख,
मशिनरी 6 लाख आणि फर्निचर 1 लाख ही खरेदी किंमत आहे. पुढे सांगितलं डेट ऑफ सेल, या असेट कधी विकल्या, शिफ्टिंग करण्याच्या वेळेला या असेट्स विकल्या आणि त्यांनी त्यांचा बिझनेस शिफ्ट केला त्या तारखा प्रत्येक असेटचे दिलेल्या आहेत. त्यानंतर आपला महत्त्वाचा पॉईंट सेल प्रोसीड्स, असेट किती रुपयाला विकल्या. बिल्डिंग विकली 20,50,000ला, मशिनरी 7,50,000, फर्निचर 1,20,000ला. हे सेल प्रोसीड्स. आणि आपल्याला माहिती आहे की आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी किती प्रॉफिट झाले हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा सेल्स घेतो आणि सेल्समधून खरेदी किंमत ही त्यातनं वजा करतो. ते कशी वजा करायची ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. पुढे सांगितले कॉस्ट ऑफ न्यू असेट परचेस्ड. बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागात शिफ्ट केला, येताना तिथल्या असेट्स विकल्या आणि आता ग्रामीण भागात आल्यावर नवीन असेट खरेदी केल्या. बिल्डिंग खरेदी केली 5 लाखाची, मशिनरी खरेदी केली 8 लाखाची आणि फर्निचर खरेदी केलं 60,000चं. ओके, ते कधी खरेदी केलं त्याच्या तारखासुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे काय सांगितलं बघा, इफ इंडस्ट्रियल अंडरटेकिंग इज शिफ्टेड टू रुरल एरिया इन 2020-21. 2020-21मध्ये बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट केला. कॅल्क्युलेट टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22 इफ इट हॅज इन्व्हेस्टेड 50,000 इन द कॅपिटल गेन स्कीम. त्यांनी अजून 50,000 रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये सुद्धा गुंतवलेले आहेत. आणि आपल्याला टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा कुणाला फायदा झाला आहे, XYZ लिमिटेड नावाच्या कंपनीला, कारण त्यांचा बिझनेस शिफ्ट झाला आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं नाव लिहायचं XYZ लिमिटेड. ओके, आपण कोणाचा इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे पहिल्यांदा लिहायचं XYZ लिमिटेड. त्यानंतर काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. इट शुड बी मेन्शन्ड ऑन सेकंड लाईन, कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या वर्षासाठी कॅल्क्युलेट करायचे, असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, so before starting to calculate the capital gain, we have to mention these 3 points. First, the person whose income we are calculating. Second, which income we are calculating. And third, the assessment year. Now, after mentioning these 3 points, now we can draw the format. आता फॉर्मॅट तयार करताना एक्झाम्पलमध्ये किती असेट्स आहेत, एक आहे बिल्डिंग, दुसरे आहे मशिनरी आणि तिसरं आहे फर्निचर. म्हणजे ह्या 3 असेटसाठी 3 कॉलम लागतील, बिल्डिंगसाठी, मशिनरीसाठी आणि फर्निचरसाठी. आणि पहिला कॉलम घ्यायचा तो म्हणजे पर्टिक्युलर्स. ओके, जेवढे असेट्स आहेत तेवढे कॉलम आणि पहिला कॉलम घेतला पर्टिक्युलर्स. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण असेट बिझनेस विकलाय, बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये आपण शिफ्ट करतोय, त्यामुळे येत असताना आपल्याला असेट्स विकाव्या लागतात. मग असेट्स विकून किती फायदा झाला हे कॅल्क्युलेट कसं आपण करतो, पहिल्यांदा आपण घेतो असेट्स कितीला विकली, बरोबर. म्हणजे सुरुवात करायची असते सेल प्रोसीड्सनं. बघा मग सुरुवात केली इथं सेल प्रोसीड्सनं, नेट सेल प्रोसीड्स किती आहेत बघा. पहिले असेट आहे 20,50,000, बिल्डिंग विकली 20,50,000ला, बघा इथे लिहिले बिल्डिंग 20,50,000. त्याच्यानंतर मशिनरी विकली कितीला, 7,50,000ला, ते घेतलं 7,50,000. त्याच्यानंतर तिसरे असेट आहे फर्निचर, ते विकले 1,20,000ला, ते घेतले 1,20,000. ओके, एवढ्याला असेट विकली. आता असेटची ही विक्री किंमत आहे, त्यातून खरेदी किंमत वजा केली की मग प्रॉफिट आपल्याला कळतो. म्हणून त्यातून लेस केलं, लेस कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे परचेस, म्हणजे खरेदी किंमत. बघा बिल्डिंगची किती आहे 8 लाख, 8 लाख, 6 लाख आणि 1 लाख, 8, 6, 1. बघा हे तसं लिहिलं आहे 8 लाख, 6 लाख आणि 1 लाख रुपये. आता रेश सोडून फक्त वजाबाकी करायची. वजाबाकी का करायची, कारण आपल्याला प्रॉफिट किती झाला हे फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी विक्री किंमतीतून सेल्समधून खरेदी किंमत वजा केली, वजाबाकी खाली आली. बघा बिल्डिंग विकली 20,50,000ला, त्याची किंमत फक्त 8 लाख होती, म्हणजे विकून फायदा किती झाला 12,50,000. मशिनरी विकली 7.5 लाखाला, त्याची किंमत होती 6 लाख, म्हणजे जादा पैसे मिळाले 1.5 लाख, तो फायदा आहे. फर्निचर 1,20,000ला विकलं, त्याची किंमत फक्त 1 लाख होती, म्हणजे जादा मिळाले 20,000, 20,000 रुपये हा फायदा आहे. त्याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. की त्याला काय म्हणतो तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता तिन्ही असेट्सवरती आपल्याला फायदा झालेला आहे. ओके, तिन्ही असेट्सवरती, परंतु यापैकी जो फर्निचरचा फायदा आहे, ओके, तो आपण तात्पुरता बाजूला ठेवूया. कारण का, हा जो सेक्शन आहे 54G,
हा सेक्शन फक्त लँड, बिल्डिंग आणि मशिनरीसाठी आहे. ओके, पहिल्यांदा आपण लँड अँड बिल्डिंगचा फायदा किती आहे तो घेऊया. बघा खाली एक ओळ जागा सोडलेली आहे. कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगचा फायदा किती आहे? 12.5 लाख रुपये. मशिनरीचा फायदा किती आहे? तर 1,50,000. तो घेतला मशिनरीचा 1,50,000. असा दोन्ही मिळून एकूण फायदा किती झाला? तर तो आहे 14 लाख रुपये. हा जो काही 14 लाख फायदा आहे याच्याच वरती आपल्याला 54Gचं एक्झम्पशन मिळू शकतं. ओके, 54G हा सेक्शन आहे की शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये एखादा बिझनेस शिफ्ट झाला त्यामुळे जो काय फायदा होतो त्या फायद्यातून एक्झम्पशन देण्यासाठीचा हा सेक्शन आहे. आणि हा सेक्शनमधून फक्त बिल्डिंग, मशिनरी एवढ्यावरतीच आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं. म्हणून फक्त बिल्डिंग आणि मशिनरीचा फायदा घेतला. तात्पुरता फर्निचरचा जो फायदा आहे तो बाजूला ठेवलेला आहे, तो आपण नंतर घेऊया. ओके, मग 14 लाख रुपये हा 2 ॲसेट्सवरचा फायदा आहे, बिल्डिंग आणि मशिनरी. त्याला नाव द्यायचं कॅपिटल गेन क्वालिफाईंग फॉर एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. ओके, एवढा कॅपिटल गेन हा 54Gला क्वालिफाय करतो. कारण 54G हा 3 ॲसेट्सशी रिलेटेड आहे, जे आपण मागाशी पाहिलेलं आहे. एक म्हणजे प्लांट अँड मशिनरी, दुसरं लँड आणि तिसरं म्हणजे बिल्डिंग. याच्यावरतीसाठीचाच हा सेक्शन आहे. 14 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे या 2 ॲसेट्सवरती. आता 14 लाखाचं त्यांनी काय केलं आहे बघा, तर कॉस्ट ऑफ न्यू असेट परचेस्ड 5 लाखाची बिल्डिंग खरेदी केली आणि 8 लाख रुपयाची मशिनरी खरेदी केली. म्हणजे 5 आणि 8 आणि 5 13 लाख रुपये असेट परचेस करण्यासाठी खर्च केले. आणि अजून एक सांगितले 50,000 रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले. असे त्यांनी 3 ऑप्शन केले. 5 लाखाची बिल्डिंग, 8 लाखाची मशिनरी आणि 50,000 कॅपिटल गेन स्कीममध्ये. याचं त्यांना एक्झम्पशन मिळेल म्हणून एक ओळ जागा सोडून दिलं लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. काय काय खरेदी केले? बिल्डिंगमध्ये 5 लाख म्हणून इन्व्हेस्टमेंट इन बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट इन मशिनरी 8 लाख जे आपण आत्ताच पाहिलं, आणि कॅपिटल गेन स्कीममध्ये 50,000. असं 5 आणि 8 13 आणि 5 म्हणजे 13,50,000 गुंतवले. एकूण फायदा किती होता? 14 लाख फायदा होता. 14 लाखापैकी 13,50,000 गुंतवले. रेश सोडून वजाबाकी खाली राहिली किती? फक्त 50,000 रुपये फक्त राहिले. 14 लाख प्रॉफिट झालेला त्यातले 13.5 लाख सांगितलेल्या ठिकाणी गुंतवल्यामुळं प्रॉफिट फक्त 50,000 शिल्लक राहिलेला आहे. त्या प्रॉफिटला म्हणायचं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी. हे फक्त कॅपिटल गेन बिल्डिंग आणि मशिनरीच आहे. किती फक्त प्रॉफिट राहिला? 50,000 रुपये. आता मगाशी आपण फक्त बिल्डिंग आणि मशिनरीचाच घेतलेला प्रॉफिट. फर्निचरचा प्रॉफिट किती होता तो आपण तसाच बाजूला ठेवलेला 20,000. हा प्रॉफिटच आहे, फक्त या प्रॉफिट बाजूला का ठेवलेला? कारण याच्यातून कोणतीही एक्झम्पशन, कोणतीही सूट मिळत नाही. मग तो प्रॉफिट किती आहे? 20,000 आहे. आत्ता आपण ह्या दोन्ही बिल्डिंग आणि मशिनरीचा जो प्रॉफिट आहे त्यातला टॅक्सेबल 50,000 राहिलेला आहे. आता त्यामध्ये जो फर्निचरचा प्रॉफिट आहे 20,000 तो त्यामध्ये ॲड करायचा. ॲड कॅपिटल गेन ऑन फर्निचर नॉट इलिजिबल अंडर सेक्शन 54G. ओके, फर्निचर विकून जो काय प्रॉफिट होतो त्याला कोणतंही एक्झम्पशन ह्यामध्ये मिळत नाही, त्यामुळे तो शेवटी सेपरेट ॲड केला आहे. म्हणजे बघा की आपण एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकूण 3 ॲसेट दिलेल्या होत्या. ओके, पहिली म्हणजे बिल्डिंग, मशिनरी आणि फर्निचर. तिन्ही ॲसेट्सवरती फायदा झालेला होता, पण आपण त्या फायद्यापैकी फक्त पहिले 2च फायदे घेतले आणि एकूण फायदा कॅल्क्युलेट केला 14 लाख. त्या 14 लाख सेपरेट का केला आणि हे फर्निचरचा फायदा बाजूला का ठेवला? कारण फर्निचरचा जो काय प्रॉफिट होतो त्यातून कोणतंही एक्झम्पशन मिळत नाही अंडर सेक्शन 54G. ओके, एक्झम्पशन फक्त बिल्डिंग, मशिनरी आणि लँड एवढ्याच असेटसाठी मिळतं. मग एकूण फायदा 14 लाख झालेला, त्यापैकी 13.5 लाख गुंतवले, त्यामुळे फक्त फायदा राहिला किती शिल्लक? 50,000. तेवढ्या रक्कम टॅक्सेबल, म्हणून त्याला म्हणलं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी. आणि हा बिल्डिंग आणि मशिनरीचा टॅक्सेबल गेन आहे. तसंच जो फर्निचरचा टॅक्सेबल गेन आहे 20,000 तो सर्वच टॅक्सेबल असतो, त्यात काही एक्झम्पशन मिळत नाही. म्हणजे हा 20,000 टॅक्सेबल, बिल्डिंग आणि मशिनरीचा 50,000 टॅक्सेबल आहे, तसं फर्निचरचा टॅक्सेबल 20,000. असे 50 आणि 20 एकूण टॅक्सेबल गेन किती झाला? तर 70,000. त्याला नाव दिलं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, हा झाला ह्या 3 ॲसेट, एक बिल्डिंग ॲसेट आहे, एक मशिनरी आहे आणि एक फर्निचर आहे. ह्या 3 ॲसेट्स शिफ्ट केल्यामुळे
बिझनेस शिफ्ट केल्यामुळे त्या विकाव्या लागल्या, त्यातून फायदा झाला आणि त्या फायद्यापैकी एवढी 70,000 रुपये रक्कम ही टॅक्सेबल आहे. त्याला नाव दिलं टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन under section 54G. Now the last example on this particular topic, it is also similar to this one. It will be completed in just 5 minutes. So see the example number 13. Mr. Ajay owns an industrial undertaking situated in the rural area near Mysore. व्यक्तीचं नाव अजय आहे आणि त्या व्यक्तीचा म्हैसूर शहराजवळ ग्रामीण भागामध्ये म्हैसूर शहरामध्ये त्यांचा बिझनेस आहे. ही हॅज टू शिफ्ट हिज बिझनेस टू रुरल एरिया इन बीड. त्यांना बिझनेस बीड या ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावा लागला. माहिती काय काय दिले बघा. 3 असेट्स आहेत. प्लांट म्हणजे मशिनरी, लँड आणि फर्निचर. आत्तासारखेच 3 असेट्स आहेत. त्या असेट्स कधी आपण किती रुपयाला खरेदी केलेल्या, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत ते दिलेली आहे. 11 लाख रुपयाला मशिनरी खरेदी केलेली, 13 लाख रुपयाची जमीन आहे आणि फर्निचर आहे 43,750. त्या असेट्स कधी विकल्या त्या तारखा आपल्याला दिलेल्या आहेत. कितीला विकल्या ते महत्त्वाचं. प्लांट अँड मशिनरी विकलं 25 लाखाला, जमीन विकली 3750ला आणि फर्निचर विकलं 1 लाखाला. आपल्याला अमाऊंट महत्त्वाच्या. त्यानंतर बिझनेस ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावा लागलेला आहे, बरोबर. मग तो शिफ्ट केल्यानंतर तिथं नवीन असेट्स खरेदी कराव्या लागल्या, म्हणून पुढे दिले कॉस्ट ऑफ न्यू असेट्स परचेस्ड. प्लांट खरेदी केला 12.5 लाख, जमीन खरेदी केली 23,12,500 आणि फर्निचर खरेदी केलं 1,25,000चं. ते कधी खरेदी केलं त्या तारखा पण आपल्याला दिलेल्या आहेत आणि सांगितलं कॅल्क्युलेट शॉर्ट टर्म टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 21-22. एक्झाम्पल सेम याप्रमाणेच आहे, पाठीमागच्या एक्झाम्पलप्रमाणे. मग बघा आता आपल्याला काय काय करावं लागेल. पहिल्यांदा कुणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय आपण, तर मिस्टर अजयचं. ओके, म्हणून व्यक्तीचं नाव लिहिलं मिस्टर अजय. सेकंडली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या वर्षासाठी, असेसमेंट इयर 21-22. हे 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर नाव वी कॅन ड्रॉ द फॉर्मॅट. पाठीमागच्या एक्झाम्पलप्रमाणे 3 असेट्स आहेत, प्लांट, लँड आणि फर्निचर. त्या 3 असेट्ससाठी सेपरेट कॉलम प्लांट, लँड आणि फर्निचर आणि पहिला कॉलम घेतो आपण तो पर्टिक्युलर्स. ओके, हा फॉर्मॅट आहे. आता आपण असेट्स विकाव्या लागतात. शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जात असताना शहरी भागामध्ये जे काही जमीन आहे, बिल्डिंग आहे, या विकून मग ग्रामीण भागात जावं लागतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण असेट्स विकतो म्हणून सुरुवात करायची सेल प्रोसीड्स नाही. बघा मग सेल प्रोसीड्स किती आहेत बघा. प्लांट अँड मशिनरी किती रुपयाला विकले बघा, सेल प्रोसीड्स आहेत 25 लाख. बघा मग आहे तसं घेतलं, सेल प्रोसीड्स किती 25 लाख रुपये. त्यानंतर दुसरे असेट्स आहे लँड, ती कितीला विकली 37,50,000. बघा घेतली 37,50,000. आणि तिसरे असेट आहे फर्निचर, फर्निचर कितीला विकलं 1 लाखाला, ते घेतलं 1 लाख रुपये. एवढ्याला आपण असेट विकली. ओके, आता प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी विक्री किमतीतून सेल्समधून परचेस प्राईस वजा करायचे. परचेस प्राईसलाच म्हटलं जातं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणून त्यातनं केलं लेस कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण ती असेट किती रुपयाला खरेदी केलेली होती. बघा पहिल्यांदाच दिले कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 11 लाख, 13 लाख आणि 43,750. 11 लाख, 13 लाख आणि 43,750. बघा 11 लाख, 13 लाख आणि 43,750. आता रेश सोडून फक्त वजाबाकी. अर्थ काय बघा, पहिले असेट प्लांट, 11 लाखाचा प्लांट 25 लाखाला विकला म्हणजे फायदा झाला 14 लाख. 13 लाखाची जमीन 37,50,000ला विकली म्हणजे फायदा झाला 24,50,000. आणि 43,750चं फर्निचर 1 लाखाला विकलं म्हणजे फायदा किती झाला तर 56,250. आपण जादा किमतीला विकलेलं आहे म्हणजे फायदा झालेला आहे, त्या फायद्याला म्हटलं जातं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. तिन्ही असेट्स विकून फायदा झाला आहे, प्लांट, लँड आणि फर्निचर. ओके, पण त्यापैकी जो फर्निचरचा फायदा आहे त्याला आपण गोल करूया, तो घ्यायचा नाही, तो सर्वात शेवटी घ्यायचा. कारण की हा जो सेक्शन आहे सेक्शन 54G हा फक्त लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीसाठी आहे. मग आता एक ओळ जागा सोडून आपण एकूण फायदा किती झालेला आहे लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी तो घेऊया. म्हणून बघा खाली लिहिलं कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ. पहिल्यांदा बिल्डिंगचा फायदा किती आहे तर तो 14 लाख आहे. लँडचा फायदा किती आहे, बिल्डिंगचा फायदा बघा
बिल्डिंग इथं प्लांट दिलेलं आहे, इथं हा प्लांट आहे. प्लांटचा फायदा किती आहे? 14 लाख. आणि लँड, दुसऱ्या ॲसेटचं नाव काय आहे? तर लँडचा फायदा किती आहे? तर तो आहे 24,50,000. असं दोन्ही मिळून हे 14 लाख आणि हे 24,50,000 असा एकूण फायदा किती झाला? तर 38,50,000. ह्या ज्या दोन असेट्स आहेत, पहिले असेट प्लांट आणि दुसरे असेट लँड, ह्या दोन्हीचा मिळून फायदा आहे 38,50,000. आणि एवढ्या फायद्यावरती आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं अंडर सेक्शन 54G. म्हणून त्याला म्हटलं जातं कॅपिटल गेन. हा एवढा कॅपिटल गेन क्वालिफाईंग फॉर एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. एवढ्या कॅपिटल गेनवरती एक्झम्पशन मिळू शकतं. ओके, कारण बिझनेस शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिफ्ट झालेला आहे, त्यामुळे त्या फायद्यावरती एक्झम्पशन मिळू शकतं. आणि हा सेक्शन फक्त दोन गोष्टींसाठी आहे, लँड अँड बिल्डिंग, लँड किंवा बिल्डिंग म्हणजे लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी. त्या दोन्हीचा फायदा किती? 38,50,000 रुपये एवढा फायदा आहे. आता ह्या 38,50,000पैकी त्यांनी काय केलं आहे बघा, तर नवीन काय काय केलं? कॉस्ट ऑफ न्यू असेट परचेस्ड. प्लांट खरेदी केला 12.5 लाखाचा आणि जागा खरेदी केली 23,12,500ची. ही त्यांनी नवीन खरेदी केलेली. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये नवीन असेट्स पण खरेदी केलेल्या आणि कॅपिटल गेन स्कीममध्ये पण पैसे गुंतवलेले. ह्यांनी काय कॅपिटल गेन स्कीममध्ये पैसे गुंतवले नाहीत, ह्यांनी डायरेक्ट असेट्स खरेदी केल्या, म्हणून तेवढ्याचं एक्झम्पशन मिळेल. म्हणून खाली बघा, लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54G. काय काय खरेदी केले? पहिल्यांदा त्यांनी प्लांट खरेदी केला आहे 12,50,000चा, म्हणून इथे लिहिलं बघा इन्व्हेस्टमेंट इन प्लांट 12,50,000. आणि दुसरं काय खरेदी केले? जमीन खरेदी केली किती? 23,12,500, म्हणून बघा इन्व्हेस्टमेंट इन लँड 23,12,500. रे सोडून बेरीज बाहेर एकूण इन्व्हेस्टमेंट किती केली त्यांनी? 35,62,500. एकूण फायदा 38,50,000 आहे. 38,50,000पैकी 35,62,500 गुंतवले. रे सोडून वजाबाकी खाली शिल्लक किती राहिले? फक्त 2,87,500. एवढीच रक्कम टॅक्सेबल. कशावरची ही रक्कम आहे? तर ह्या दोन असेट प्लांट आणि लँड ह्या दोनवरची रक्कम, म्हणून टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन प्लांट अँड लँड किती? 2,87,500. ह्या दोन असेट्सवरती कॅपिटल गेन मुळात झालेला 38,50,000, पण त्यापैकी 35,62,500 इन्व्हेस्ट केल्यामुळे शिल्लक फक्त 2,87,500 राहिले. तेवढेच फक्त टॅक्सेबल ह्या दोन असेटचे. आता दोन असेटचं कॅल्क्युलेशन झालं. मगाशी आपण फर्निचरचा पण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट केलेला, तो पुढे आपण घेतला नाही. तो किती आहे? 56,250. फर्निचर विकून फायदा झालेला आणि या फायद्यातून कोणतंही एक्झम्पशन मिळत नाही. हा फायदा सर्वच सर्व टॅक्सेबल असतो. किती येतो? 56,250. आत्ता आपण प्लांट आणि लँड ह्या दोन असेटचा टॅक्सेबल गेन घेतला 2,87,500. त्यामध्ये हा जो फर्निचरचा कॅपिटल गेन आहे, फर्निचरचा किती येतो? 56,250. तो सर्वच टॅक्सेबल असतो. तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. ॲड कॅपिटल गेन ऑन फर्निचर नॉट एलिजिबल अंडर सेक्शन 54G. याला फर्निचरचा ज्या कॅपिटल गेन असतो त्याला 54G अंतर्गत कोणतंही एक्झम्पशन मिळत नाही. ओके, तो सर्व टॅक्सेबल असतो. तो किती आहे? 56,250. दोन्हींची बेरीज केली, पहिल्या दोन असेटचा फायदा आणि फर्निचरचा फायदा, असा एकूण फायदा किती झाला? 3,43,750 रुपये. दिस इज टोटल टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. पहिल्या दोन असेटचा शॉर्ट टॅक्सेबल गेन 2,87,500 आणि फर्निचरचा 56,250. असा एकूण टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती आला? तर तो आला 3,43,750. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अंडर exemption under section 54G. Okay, so in today's lecture we studied what is section 54G. After that we studied the two examples on the computation of taxable short term capital gain when we are given exemption under section 54G. Okay, these are the two examples and these are the last two examples on this particular topic. Okay, so that's it with this particular lecture. In the next lecture we will start the new topic of our syllabus. Okay, you should write down these two examples and solution in your notebook. Okay, thank you very much.